जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली आणि आपल्या सांगायला मला आनंद होतो की गेल्या 25-26ला एकूण आपण 1027 कोटी रुपयाचा आपला जो आराखडा मंजूर होता ते कामं 100% आपण जिल्ह्यातील पूर्ण करू शकलो. त्यामुळे कोणताही निधी शासनाकडे परत जाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मी सगळ्या यंत्रणेचं त्यानिमित्त अभिनंदन केलंय, जिल्हाधिकारी महोदय आणि सगळ्या यंत्रणेचं. आपल्या 2026-27 करता शासनाने यावर्षी आपल्याला 885 कोटी इतका निधी आपण मंजूर केलेला आहे. प्रामुख्यानं या व्यतिरिक्त आपण जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तर सगळ्या जिल्हा परिषद शाळांच्या करता मध्ये मुलींच्या आपण स्वच्छतागृहाच्या म्हणजे यावर्षी व्यवस्था करतोय. साधारण त्याला 20 कोटी रुपये खर्च आहे. तर ते आपण प्राधान्याने करावं असा आपण निर्णय केलेला आहे. नंतर दुसरा निर्णय आपण आज केला की ज्या ज्या भागांमध्ये पिण्याचं पाण्याचं टँकर सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्या सगळ्या टँकरच्या भरण्याच्या ठिकाणीच वॉटर फिल्टर बसवायचा आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे मग त्या टँकरवरून पाणी जातानाच ते पाणी शुद्धीकरण करून जाईल. आपण त्यांना आपण एक एजन्सी नेमायचं मी जिल्हाधिकारी सांगितलं. त्यांच्याकडे इन्स्टॉलेशन करणं चालवणं ते सगळं काम पाहत. परंतु टँकरमध्ये सारखं जे गळून पाणी जातं पाणी चांगल्या दर्जाचं नाही ही काही नेहमी तक्रार ती आपली संपून जाईल. आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आपल्याला वाड्यांवर रस्त्यांवर गावांमध्ये त्या ठिकाणी मग जागा निश्चित करून त्या लोकसंख्येप्रमाणे मग 2000 लिटर 1000 लिटर 5000 लिटर टाक्या आपण देणार आहोत. आणि त्याला खाली कॉक बसवून पाणी फक्त टाके टँकर नेऊन टाकेल आणि ते पाणी डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम त्या माध्यमातून म्हणजे जे हंडे घेऊन भरा आणि जी काही लाईन लावून बसलेले आहेत ती पण आता बंद करायचं आपण ठरवलंय. आणि ग्रामसेवक तलाठी हे दोघं त्या करता जबाबदार राहतील आणि त्यांच्या वेळापत्रकाने तयार करायला सांगितलंय की त्या वेळापत्रकाप्रमाणे टँकर किती वाजता जातील किती वाजता पोहोचला पाहिजे पाण्याचे व्यवस्थापन त्यामुळे झालं का नाही याचं सगळी जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे. हा एक आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे फिल्टर वॉटर आता टँकरमधून जाईल आणि त्यामुळे ते काही त्याला ते मोफत राहणार आहे. त्यामुळे काही त्याला कॉस्ट आम्ही डीपीडीसीतून बेअर करू. आम्ही राज्यातला हा पहिलाच प्रयोग होईल. मुलींच्या स्वच्छतेकरता सुद्धा प्रयोग राज्यातला आपण पहिलाच करतोय स्वच्छता देण्याबद्दलचा. सगळ्या मागे मी म्हटल्याप्रमाणे आता सगळ्या शहरांचं जे CCTV मध्ये आपलं आणायचं आहे त्याला ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाचं निश्चित करूनच टेंडर काढायला सांगितलं. सगळे शहरात आणि मोठी गावं साधारण 10,000 लोकसंख्येचे आहेत किंवा जिथे मुख्य हायवे जातात गावांमधून ते चौक आहेत मेजर तिथं मोठ्या गावातून जे रस्ते गेले ते सगळे चौक सुद्धा CCTV मध्ये आणण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस दलाला त्याची मदत होईल आणि तिथून मग पोलीस स्टेशनलाच आपण त्याची हे देतोय फीड देतोय. शक्यतो आपला प्रयत्न आहे की सोलर बेस्ड CCTV बसवले म्हणजे आपल्याला वायरलेस करता येतील. म्हणजे त्याला ती केबल देणं केबल तुटणं रस्ते खोदणं ही काय त्यातून त्याची आवश्यकता राहणार नाही आहे. असं आपण एक त्यामध्ये कार्यवाही करतोय. बाकी तर मग अन्य ज्या योजना शासन स्तरावर सुरू आहेत त्याच्यामध्ये विशेष करून नगर शहरामध्ये आता नगर शहरामध्ये पब्लिक पार्क्स डेव्हलपमेंट करावे असं मी आता सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी काय लागणार तिथे आम्ही देऊ. तर शहरामध्ये पब्लिक पार्क्सही पडेल. नंतर आम्ही जो निर्णय केलाय तो सीना नदीचं सुशोभीकरण करायचं. अतिक्रमण काढून सगळं सुशोभीकरण नदी काठ तो सीना देवीचा काय 15-20 किलोमीटर जो आहे तो आम्ही जलसंपदा खात्यामार्फत करतो. मात्र हे सगळी यंत्रणा शहरामध्ये ती नदी जाते त्याचा नदीचं गटार झालेली आहे त्यामुळं त्याचं पूर्ण 10-20 काय किलोमीटर बसेल एंटायर अतिक्रमण करून सुशोभीकरण करतो आपण. त्याच्यामुळे त्या लोकांना जाणं फिरणं
एक चांगल्या प्रकारचं पर्यटनाच्या दृष्टीने नगरकरांच्या करता चांगला उपयोग होईल असं वाटतं मला. त्याला किती निधी देणार?